हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगापीठ एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशन सुरू करण्याआधी तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच इंस्टाग्रामला वेगळ्या वेगळ्या जीकेच्या ट्रिक्स असतात, मॅथ्सच्या ट्रिक्स असतात, ते बघण्याकरता तुम्ही जॉईन करा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि आमचे क्लासेस आहे, तर क्लासेस न्यू बॅचेस जे आहेत त्या स्टार्ट झालेल्या आहेत. तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या नंबरवर इन्क्वायरी करू शकता. सोबतच तुम्ही व्हिजिट करू शकता आमच्या ब्रांचला. 2 ब्रांचेस आहेत, एक दर्डानगरला आहे आणि एक दाते कॉलेज चौकला आहे. तर तुम्ही तिथे येऊन इन्क्वायरी करू शकता. ओके, तर सेशनला सुरुवात करूया आपण आता. चला, तर फर्स्ट न्यूज आहे, UN सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरेस यांनी काय केलेलं आहे, अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे गीता सब्रवाल यांची. ओके, गीता सब्रवाल या इंडियाच्या आहे. त्यांना काय अपॉइंट करण्यात आलेलं आहे, युनायटेड नेशन्स रेसिडेंट कोऑर्डिनेटर इन इंडोनेशिया. त्यांना अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे. कोणाला? गीता सब्रवाल यांना. प्रिव्हियसली जे आहे, सब्रवाल या कुठे सर्व्हिस देत होत्या, कुठे सर्व करत होत्या? त्या होत्या युनायटेड नेशन रेसिडेंट कोऑर्डिनेटर थायलंड. ओके, आणि नंतर आणखी त्या ऍडवायझर होत्या, ऍडवायझर फॉर कुठे? युनायटेड नेशन्स इन द श्रीलंका. तर ते काय होत्या? त्या पीस बिल्डिंग अँड डेव्हलपमेंट ऍडवायझर होत्या. तर असं त्यांची जी आहे सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे. जसं की एक कोऑर्डिनेटर इन थायलंड मध्ये आणि काय युनायटेड नेशन्स इन श्रीलंका मध्ये पीस बिल्डिंग अँड डेव्हलपमेंट ऍडवायझर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि बिफोर जॉईनिंग युनायटेड नेशन्स त्यांनी काय केलं आहे, सब्रवाल वॉज द एशिया फाउंडेशन डेप्युटी कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह फॉर मालदीव्स अँड श्रीलंका. त्या काय होत्या, इथे जॉईन करण्याच्या आधी एशिया फाउंडेशन डेप्युटी कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह होत्या मालदीव आणि श्रीलंका करता. आणि त्यांची जे आहे त्यांनी एक पोझिशन आहे त्यांनी हेल्ड केलेली, ते आहे ऍज द पॉवर्टी अँड पॉलिसी ऍडवायझर म्हणून फॉर द युनायटेड किंगडम डिपार्टमेंट फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इन इंडिया अँड व्हिएतनाम. ओके, तर अशा त्यांच्या सर्व्हिसेस आहे त्यांनी दिलेल्या आहे, जॉईनिंगच्या अगोदरच्या, जॉईनिंगच्या नंतरच्या. तर त्यांनी जे आहे कशामध्ये, कोणती डिग्री त्यांनी होल्ड केलेली आहे? त्यांनी मास्टर्स डिग्री होल्ड केलेली आहे. कशामध्ये? डेव्हलपमेंट मॅनेजमेंट. कोणत्या युनिव्हर्सिटीमधून? युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स इन द UK. UK मधले जे युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स आहे तिथनं त्यांनी मास्टर्स डिग्री जी आहे ते प्राप्त केलेली आहे. तर डेव्हलपमेंट मॅनेजमेंट यामध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री घेतलेली आहे. ओके, तर हे कशाबद्दल झालं आता? जे युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल आहे अँटोनियो गुटेरेस, त्यांनी अपॉइंट केलेला आहे गीता सब्रवाल यांना ऍज अ युनायटेड नेशन रेसिडेंट कोऑर्डिनेटर इन इंडोनेशिया. त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आता. आणि या गीता सब्रवाल जे आहे ते इंडियाचे आहे. नेक्स्ट, आता जसं काल आपण बघितले पद्मा अवॉर्ड, तर आज पण आहे काही. तर रवी प्रकाश सिंग ते कुठले आहे? द मेक्सिको बेस्ड सायंटिस्ट. त्यांना पद्मश्री अवॉर्ड जे आहे, पद्मश्री अवॉर्ड त्यांनी रिसीव्ह केलेला आहे. तर कशाचे म्हणजे कोणत्या अचिव्हमेंटमुळे त्यांना पद्मश्री अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे? त्यांची अचिव्हमेंट जी होती, मेकिंग व्हीट स्ट्रेन्स रेझिस्टन्स टू रस्ट डिसीज. जे रस्ट डिसीज आहे, जे व्हीट स्ट्रेन्स जे असतात त्याच्यावर प्रोसेस करून वगैरे त्यांनी सगळं बघितलं त्याच्यावर. ओके, प्रोटेक्ट केलेलं आहे व्हीट ग्रेन्सला. प्रोटेक्टिंग द सप्लाय ऑफ फूड ग्रेन्स दॅट इज अन इसेन्शियल एलिमेंट इन द डाएट अँड अराउंड द वर्ल्ड. तर या सगळ्या कामाकरता त्यांना, या अचिव्हमेंट करता पद्मश्री अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांनी रिसीव्ह केलेला आहे. सिंग हे काय आहे? हेड होते, हेड आहे. ओके, हेड आहे ते ग्लोबल व्हीट इम्प्रुव्हमेंट ऍट द इंटरनॅशनल मेज अँड व्हीट इम्प्रुव्हमेंट सेंटरचे. ओके, तर या सेंटरचे काय आहे ते हेड आहेत. आणि बेसिकली म्हणजे ओरिजिनली ते वाराणसीचे आहे. ओरिजिनली जे वाराणसीचे आहे, पण मेक्सिको बेस्ड सायंटिस्ट आहेत ते. त्यांनी कंट्रीब्युशन दिलेलं आहे. जे 48 कंट्रीज आहे
त्यामधले ज्या वीटच्या व्हेरायटीज आहे 649 वीट व्हेरायटीज ज्या रिलीज झालेल्या आहे त्याच्यावर त्यांनी सायंटिस्ट सोबत जे जे त्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, जे बघत होते सगळे काम, तर त्यांच्या सोबत त्यांनी मिळून जवळ म्हणजे क्लोजली जे सायंटिस्ट जे काम करत होते त्यांच्या एकदम म्हणजे जवळ जाऊन त्यांनी ते काम केलेलं आहे त्या वीट प्रोग्रामवर, जे कुठे होतं ग्लोबल साऊथ मध्ये. ओके, तर त्यांनी काय आहे स्टिंग त्यांनी वर्क केलेलं आहे इन्स्टिट्यूट 1983 पासून त्यांनी इन्स्टिट्यूटला जॉईन केलेलं होतं. पीएचडी घेतल्यानंतर, जी पीएचडी त्यांनी घेतली युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी इन ऑस्ट्रेलिया. पीएचडी झाल्यानंतर त्यांनी 1983 पासून त्या इन्स्टिट्यूटवर काय केलेलं आहे, वर्क केलेलं आहे, काम केलेलं आहे. तर जे वीट डिसीज जे होते त्याच्यावर काम केलेलं आहे कोणी, रवि प्रकाश सिंग यांना पद्मश्री अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि ते कोण होते, मेक्सिको बेस्ड सायंटिस्ट आहेत, ते बेसिकली ते वाराणसीचे आहे. बघूया नेक्स्ट न्यूज, बघूया आता. नेक्स्ट जी न्यूज आहे, जी टाटा ओन करते एअर इंडिया आणि जॅपनीज कॅरियर ऑल निप्पॉन एअरवेज यांनी काय केलेलं आहे, एक अग्रीमेंट साइन केलेला आहे. कशा करता, कोडशेअर अग्रीमेंट झालेला आहे त्यांचा, कनेक्टिंग देअर नेटवर्क्स एनहान्सिंग फ्लाइट सिलेक्शन बिटवीन इंडिया अँड जापान. फ्लाइट सिलेक्शन इंडिया आणि जापान मधलं जे आहे त्याला एनहान्स करण्याकरता आणि कोडशेअर अग्रीमेंट त्यांनी हा केलेला आहे त्यांचे जे कनेक्टिंग नेटवर्क्स आहे इंडिया टू जापानचे त्याच्याकरता. हा जो अग्रीमेंट आहे हा कधीपासून इफेक्टिव्ह येणार आहे, कधीपासून सुरू होणार आहे, तर 23 मे पासून हा जो आहे प्रोग्राम, हा जो अग्रीमेंट आहे हा इफेक्टिव्ह मध्ये येणार आहे. तर जे गेस्ट आहेत एअर इंडिया अँड ऑल निप्पॉन एअरवेज जे गेस्ट आहे ते फ्लाय करतील त्यांच्या डिझायर्ड डेस्टिनेशनवर, पण त्यांना काय लागणार आहे, सिंगल तिकीटवर ते फ्लाय करू शकणार आहे. सिंगल तिकीटवरनं ते इंडिया अँड जापानला फ्लाय करू शकणार आहे. बिटवीन इंडिया अँड जापान वरनं ते फ्लाय करू शकणार आहे आणि त्यांचं डिझायर्ड जे काय आहे त्यांचं डेझिग्नेशन तिथे जाऊ शकणार आहेत. बोथ एअरलाइन्सचे जे गेस्ट आहे ते काय राहणार, त्याच्यामध्ये कोड शेअर राहणार. ओके, कोड शेअर मध्ये त्यांना काय मिळणार आहे, एन्जॉय प्रीमियम सर्व्हिसेस मिळणार आहे, जसं की लॉन्च ऍक्सेस, प्रायोरिटी बोर्डिंग, दॅट स्टार अलायन्स काय ऑफर करणार आहे टू इट्स प्रीमियम मेंबर्स पण त्यांना ऑफर करण्यात येणार आहे. तर हे जे आणखी याचे जे तिकीट्स आहे ते कधीपासून अवेलेबल होणार आहे, अवेलेबल सेल फ्रॉम 23 एप्रिल 2024, म्हणजे कालपासून जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे, अवेलेबल झालेले आहे सेल. एअर इंडिया जे आहे काय ऍड करणार आहे, त्यांचं AI डेझिग्नेटर कोड ऑन ANA फ्लाइट बिटवीन टोकियो, हानेडा अँड दिल्ली. तर एअर इंडिया हे AI डेझिग्नेटर कोड त्याच्यामध्ये ऍड करणार आहेत आणि जे टोकियो, नरिटा अँड मुंबई, ओके, टोकियो, हानेडा अँड दिल्ली ऍज वेल ऍज टोकियो, नरेटा अँड मुंबई यांच्यामध्ये ते ऍड करणार आहेत AI डेझिग्नेटर कोड, कोण, एअर इंडिया. आणि ऑल निप्पॉन एअरवेज जे आहे ते काय ऍड करणार आहे, NH डेझिग्नेटर कोड ऍड करणार आहेत ऑन एअर इंडिया फ्लाइट बिटवीन टोकियो, नरिटा अँड दिल्ली. ओके, तर टोकियो, नरिटा अँड दिल्लीचे जे एअर इंडिया फ्लाइट्स आहेत त्यामध्ये ऑल निप्पॉन एअरवेज ऍड करणार आहेत NH डेझिग्नेटर कोड त्यांचा, आणि एअर इंडिया ऍड करणार आहे AI डेझिग्नेटर कोड. तर हे झालं कोड शेअर अग्रीमेंट झालेला आहे हा कोणाकोणामध्ये, जे टाटा ओन एअर इंडिया आहे त्यांच्यामध्ये आणि ऑल निप्पॉन जे आहे एअरवेज त्यांच्यामध्ये झालेला आहे. नेक्स्ट, तर बघूया, वर्ल्ड नंबर 1 सर्बियन टेनिस ग्रेट कोण आहे, ते नोवॅक जोकोविच यांना म्हणजे 5th टाइम जे आहे त्यांना काय मिळणार आहे, लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा जो आहे मॅड्रिड मध्ये ही सेरेमनी झालेली आहे, त्याच्यामध्ये यांना 5th टाइम जे आहे तो हा अवॉर्ड देण्यात येणार आहे. ओके, 5th
अवॉर्ड जो आहे तो देण्यात येणार आहे. 2012 मध्ये, 2015, 2016, 2019 असे 4 जे वर्ष आहे यांच्यामध्ये त्यांना तो पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता आणि यावर्षी पण त्यांना मिळालेला आहे आणि यावर्षी अजून 5वा आहे. आणि नेक्स्ट जे आहे या आहे स्पॅनिश फुटबॉलर ऐताना बोलमती. त्यांना काय मिळालेलं आहे? लॉरेन्स स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर. आणि त्याचं काय आहे ते फर्स्ट फुटबॉलर आहे त्या ज्यांना हा जो प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे. यांना तर 5th टाइम आहे जो मिळत आहे. पण ज्या स्पॅनिश फुटबॉलर आहे ऐताना त्यांचा जो पुरस्कार आहे तो पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट फुटबॉलर आहे त्या ज्यांना हा प्रेस्टिजियस पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर हे कशाबद्दल झालं आहे? जो लॉरेन्स स्पोर्ट्स अवॉर्ड जे आहे त्याबद्दल ही जी माहिती झाली आहे. जे टेनिस प्लेयर जे आहे नोवाक जोकोविच त्यांना मिळालेला आहे आणि जे फुटबॉलर आहे स्पॅनिश फुटबॉलर त्यांना हा अवॉर्ड देण्यात येणार आहे म्हणजे दिलेला आहे. ओके, आता नेक्स्ट आणखी ही जी न्यूज आहे ही पद्मश्री अवॉर्डचीच आहे. ओके, काल पण आपण पद्मश्री अवॉर्ड बघितले, आज पण आपण आधी ज्या न्यूज आहे त्यामध्ये पद्मश्री अवॉर्ड बघितला आणि आता ही आणखी एक पद्मश्री अवॉर्डची न्यूज आहे. तर ह्या कोण आहे? रेनॉल्ड बांगलादेशी सिंगर आहेत. त्यांचं नाव रिजवाना चौधरी बनिया. यांना पण प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यांनी रिसीव्ह केलेला आहे. त्यांचं म्हणजे कोणत्या फील्डमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं त्यामुळे त्यांना मिळालेलं आहे. ते सिंगर तर आहेत, बांगलादेशी सिंगर आहेत. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं इन द फील्ड ऑफ आर्ट. तर त्यामध्ये त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. प्रोफेशनल सिंगर फ्रॉम बांगलादेशचे आहे त्या. शी इज अ डिवोटेड प्रॅक्टिशनर ऑफ रवींद्र संगीत. डिवोटेड काय ते डिवोटेड प्रॅक्टिशनर आहे त्या रवींद्र संगीतच्या. त्यांनी कोणतं गाणं म्हटलेलं आहे, त्यांनी कोणतं गायलेलं आहे? तर वैष्णव जन 2 हे जे महात्मा गांधी आहे यांच्या यांची जी अॅनिव्हर्सरी होती, बर्थ अॅनिव्हर्सरी, त्याच्यामध्ये त्यांनी 150th बर्थ अॅनिव्हर्सरी जी होती महात्मा गांधीची, तर त्यांना कमोमोरेट करण्यासाठी त्यांनी वैष्णव जन 2 जे आहे ते गाणं गायलं होतं. जे बनिया आहे त्या करंटली काय आहे? प्रोफेसर आहे आणि फाउंडिंग चेअर ऑफ द डिपार्टमेंट ऑफ डान्स. ओके, करंटली प्रोफेसर आहेत त्या आणि काय आहे? फाउंडिंग चेअर ऑफ द डिपार्टमेंट ऑफ डान्स. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये? युनिव्हर्सिटी ऑफ ढाकामध्ये. त्यांनी आणखी काय रन केलेलं आहे? एक प्रेस्टिजियस म्युझिक स्कूल त्या रन करत आहेत जे आहे सुरेर धारा. ते पण ढाकामध्येच आहे. त्यांचा जो फोकस आहे तो कशावर आहे? रवींद्र संगीत याच्यावर त्यांचा फोकस आहे. त्यांनी आणखी बुक्स पण लिहिलेले आहे रवींद्र संगीतवर. आणि त्या ॲल्युमिनी आहेत. कुठल्या ॲल्युमिनी आहे त्या? विश्व भारती शांतिनिकेतनच्या त्या ॲल्युमिनी आहेत. त्यांचं डेडिकेशन जे होतं आर्ट ऑफ रवींद्र संगीत आणि सिग्निफिकंट रोल इन प्रिझर्विंग अँड प्रमोटिंग कल्चरल हेरिटेज अक्रॉस बॉर्डर्स. तर प्रिझर्व करणे आणि प्रमोट करणे कल्चरल हेरिटेज आणि जे पण ते त्यांचं आर्ट आहे रवींद्र संगीतमध्ये यांच्या कॉन्ट्रीब्युशन करता, यांचे डेडिकेशन करता, यांच्या त्या डेडिकेशन करता त्यांना हा जो आहे प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांचं नाव काय आहे? रिजवाना चौधरी बनिया. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट तर द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NSDC आणखी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस इस्कॉन. NSDC आणि इस्कॉननी काय केलेलं आहे? एक ॲग्रीमेंट साइन केलेला आहे. त्यांचा एम आहे एम्पॉवर करणे मार्जिनाइज कम्युनिटीजना. जे मार्जिनाइज कम्युनिटी आहे त्यांना एम्पॉवर करण्याचा त्यांचा एम आहे, म्हणून त्यांनी हा ॲग्रीमेंट जो आहे तो साइन केलेला आहे. आता या ॲग्रीमेंट थ्रू काय प्रोव्हाइड करणार आहेत? ते प्रोव्हाइड करणार आहेत वोकेशनल ट्रेनिंग टू ट्रायबलला वोकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे. आणि जे अनप्रिव्हिलेज्ड युथ्स आहे त्यांना, जे पण अनप्रिव्हिलेज युथ्स आहे
मल्टिपल स्टेट्स मधले त्यांना ते वोकेशनल ट्रेनिंग आहे आणि काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. ही जे पार्टनरशिप आहे यांचा फोकस कशावर आहे, मेनली फोकस आहे स्किलिंग यूथ फ्रॉम ट्रायबल अँड मार्जिनाइज्ड कम्युनिटीज. ओके, कोणत्या कोणत्या स्टेट मधले, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश. ओके, आणि यांचा आणखी काय प्लॅन आहे, एवढ्या स्टेट्स मध्ये तर ते करणारच आहेत या पार्टनरशिप थ्रू. एवढ्या स्टेट्स मध्ये ते युथला स्किल करणार आहे जे पण ट्रायबल्स आहे आणि अनप्रिव्हिलेज्ड आहे त्यांना. पण फ्युचर प्लॅन काय आहे त्यांचा फ्युचर प्लॅन आहे की जे अदर रिजन्स आहे, अदर स्टेट्स आहे, त्यामध्ये पण त्यांचा प्लॅन ते एक्सपांड करणार आहेत. आणि हा जो जॉईंटली कंडक्टेड शॉर्ट टर्म कोर्स जो आहे, जे पार्टिसिपेंट्स राहणार आहे त्यांच्या थ्रू त्यांना काय सर्टिफिकेट देण्यात येईल. तर स्किल इंडिया डिजिटल हब, तर त्याच्या थ्रू त्यांना सर्टिफिकेट्स देण्यात येईल आणि ते सर्टिफिकेट्स त्यांना म्हणजे युजफुल राहील कशा करता, जे पण एम्प्लॉयबिलिटी आहे, एम्प्लॉयबिलिटी आहे, तर त्याकरता त्यांना त्या प्लॅटफॉर्म करता सर्टिफिकेट जे आहे ते युजफुल पडणार आहे. आणि इंडस्ट्री रेकॉग्नाइज सर्टिफिकेट त्यांना प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आणखी ते कशासाठी एलिजिबल राहणार आहे, जे पण इंटरनॅशनल जॉब प्लेसमेंट्स आहे त्यासाठी पण ते एलिजिबल राहणार आहे थ्रू दिस सर्टिफिकेट, जे की फॅसिलिटेट कोण करणार आहे, बाय NSDC इंटरनॅशनल. जी NSDC इंटरनॅशनल आहे ती काय एक सबसिडरी आहे ऑफ NSDC, स्पेशलायझिंग इन ग्लोबल मोबिलिटी अँड प्लेसमेंट अरेंजमेंट. तर यांच्या थ्रू त्यांना इंटरनॅशनल जॉब प्लेसमेंटचं पण एलिजिबल राहणार आहे. ते त्यांना एक सर्टिफिकेट, इंडस्ट्री रेकॉग्नाइज सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. सोबतच वोकेशनल ट्रेनिंग पण त्यांना देण्यात येणार आहे. आणि हे सगळ्यांना कोणाला देण्यात येणार आहे, जे अनप्रिव्हिलेज्ड आणि ट्रायबल जे युथ आहे त्यांना देण्यात येणार आहे. आणि कोणत्या कोणत्या स्टेट्स मध्ये देण्यात येणार आहे, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश. आणि त्यांचा प्लॅन आहे की त्या अदर रिजन्स मध्ये पण नंतर फ्युचर मध्ये हा जो प्लॅन आहे तो काय करणार आहे, एक्सपांड करणार आहे. ओके, तर बघूया नेक्स्ट न्यूज जी आहे रतन टाटा यांची. तर रेनॉल्ड इंडस्ट्रियलिस्ट आणि फिलॅन्थ्रोपिस्ट जे आहे रतन टाटा, काय आहे ते चेअरमॅन एमिरिटस ऑफ द टाटा ग्रुप, चेअरमॅन आहे ते. त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे विथ द प्रेस्टिजियस KISS किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2024. हा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे प्रेस्टिजियस अवॉर्ड. तर ही जी सेरेमनी झाली आहे त्यांच्या रेसिडेंट मध्येच झालेली आहे, जिथे ते राहतात तिथेच ती सेरेमनी झालेली आहे मुंबईमध्ये. ओके, आणि जे त्यांचं सिग्निफिकंट वर्क आहे त्याला रेकॉग्नाइज करता, जे त्यांचं कमिटमेंट केलं आहे त्यांनी टू सोशल डेव्हलपमेंट आणि एक्झेम्पलरी कॉर्पोरेट लिडरशिप, या करता त्यांना किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2021 जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. प्रेझेंट कोणी केला हा अवॉर्ड, फाउंडर ऑफ KIIT किट अँड किस अच्युत समंता. तर अच्युत समंता आहे यांनी हा प्रेझेंट केलेला आहे अवॉर्ड. रतन टाटा जे आहे ते युजली काय ऍक्सेप्ट नव्हते करत, ते म्हणजे चूप होते, ते घेणार नव्हते हा जो अवॉर्ड आहे तो. पण जे अच्युत समंता आहे त्यांच्या पर्सनल रिक्वेस्ट वरनं त्यांनी काय केलेला आहे, हा जो अवॉर्ड आहे तो ऍक्सेप्ट केलेला आहे. तसा तर हा अवॉर्ड अनाऊन्स त्यांना 2021 मध्येच झाला होता, पण काही जे कोविड होतं तेव्हा, तर त्या कोविडमुळे तो पुढे ढकलण्यात आलेला, म्हणजे तेव्हा देण्यात नाही आलेला. आणि नंतर आता त्यांच्या रिक्वेस्ट वरनं त्यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रेस्टिजियस अवॉर्ड. ओके, तर हा झाला अवॉर्ड बद्दल ही न्यूज झाली जी की रतन टाटा यांना प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांनी कोणता अवॉर्ड रिसीव्ह केलेला आहे, प्रेस्टिजियस किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2021 त्यांनी रिसीव्ह केलेला आहे. नेक्स्ट बघूया नेक्स्ट न्यूज आहे नैमा खातून यांना काय अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर
व्हाईस चान्सलर बनवण्यात आलेला आहे कोणाला, नईमा खातून यांना. किती किती त्यांचं टेन्युअर राहणार आहे, किती पिरियड करता त्यांना करण्यात आलेला आहे, फॉर नेक्स्ट 5 इयर्स. नेक्स्ट 5 वर्षाकरता ते अपॉइंट झालेले आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर म्हणून. आणि त्या फर्स्ट वुमेन आहे ज्यांनी ही जे पोस्ट आहे 100 इयर्स नंतर काय आहे, फर्स्ट वुमन आहे ज्यांनी ही पोस्ट काय केलेली आहे, होल्ड केलेली आहे. बिफोर खातून द ओनली वुमन टू हॅव हेड अ टॉप पोझिशन ऍट AMU वॉज कोण होत्या, बेगम सुलतान जहा. तर खातूनच्या आधी ज्या ओनली वुमन होत्या जे की टॉप पोझिशन AMU मध्ये त्यांना मिळालेली होती, त्या बेगम सुलतान जहा होत्या. त्यांना काय अपॉइंट करण्यात आलेलं होतं, चान्सलर अपॉइंट करण्यात आलेलं होतं 1920 मध्ये. तर प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू, नेक्स्ट आता त्यामध्ये पॉइंट आहे की प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू जे आहे त्या व्हिजिट केलेलं होतं त्यांनी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. तर त्यांच्या काय व्हिजिट नंतर जे आहे मंडेला अप्रूव्ह करण्यात आलं, म्हणजे द्रौपदी मुर्मू यांनी काय केलेलं, अप्रुव्हल दिलेलं आहे त्यांच्या पोझिशन करता, म्हणजे अपॉइंटमेंट करता. नईमा खातून काय आहे, प्रिन्सिपल वुमेन्स कॉलेज, त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ व्हाईस चान्सलर ऑफ AMU फॉर अ पिरियड ऑफ किती, 5 वर्षासाठी. आणि 5 वर्षासाठी करण्यात तर आलेला आहे, पण जेव्हा त्यांचं 75 इयर्स जे आहे, 75 इयर्सचे एज होईल तेव्हा ते, तर तेव्हापर्यंत त्या होल्ड करतील ही पोझिशन. जेव्हा त्या 75 इयर्स जे आहे ते कम्प्लीट करतील तेव्हापर्यंत त्या ही पोझिशन होल्ड करणार आहेत. त्यांनी PhD कम्प्लीट केलेला आहे इन सायकोलॉजी. AMU मधनच त्यांनी सायकोलॉजी जे आहे ते PhD केलेलं आहे सायकोलॉजी मध्ये, आणि तिथेच त्यांना अपॉइंट करण्यात आलेला ऍज अ लेक्चरर म्हणून सेम डिपार्टमेंट मध्ये 1988 मध्ये. नंतर त्यांचं जे पोझिशन आहे ते एलिव्हेट करण्यात आलेलं, त्यांची बढवती करण्यात आलेली, त्यांना नंतर प्रोफेसर बनवण्यात आलेलं 2006 मध्ये, आणि त्यांनी कंटिन्यू मग प्रमोट करण्यात आलेलं कंटिन्युएशन मध्ये, आणि नंतर त्यांना प्रिन्सिपल करण्यात आलेलं ऑफ द वुमेन्स कॉलेज इन 2014 मध्ये. ओके. आणि ही जी AMU जे आहे त्यांनी 100 वर्ष जे आहे सप्टेंबर 2020 मध्ये AMU नी काय 100 वर्ष पूर्ण केलेले आहे त्या युनिव्हर्सिटीने, आणि ती ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी आहे इंडियामधली. तर ही झालं AMU जी युनिव्हर्सिटी आहे त्याबद्दल. आणि जे नईमा खातून आहे त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी मध्ये ऍज अ व्हाईस चान्सलर 5 वर्षाकरता. तर ह्या झाल्या न्यूज. ओके, क्वेश्चन्स बघूया आता. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे, इंडियाज गीता सब्रवाल. ओके, गीता सब्रवाल has been appointed as the United Nations resident coordinator in, म्हणजे कोणत्या कंट्री करता, तर इंडोनेशिया. तर त्यांना काय बनवण्यात आलेलं आहे, युनायटेड नेशन रेसिडेंट कोऑर्डिनेटर बनवण्यात आलेला आहे इन इंडोनेशिया. नेक्स्ट, विच अवॉर्ड वॉज गिवन टू मेक्सिको बेस्ड इंडियन सायंटिस्ट रवी प्रकाश सिंग. तर जे मेक्सिको बेस्ड काय आहे इंडियन सायंटिस्ट आहे रवी प्रकाश सिंग यांना कोणता अवॉर्ड जो आहे तो प्रदान, म्हणजे कोणता अवॉर्ड देण्यात आलेला आहे, त्यांनी काय केलेलं, लीड केलं होतं फाईट अगेन्स्ट वीट डिसीज. जे वीट डिसीज होतं, रस डिसीज, त्याकरता त्यांनी फाईट केलेलं आहे त्या डिसीज करता. तर त्यांच्यासाठी त्यांना कोणता अवॉर्ड देण्यात आलेला आहे, त्यांना पद्मश्री हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्यांनी रिसीव्ह केलेला आहे. नेक्स्ट, एअर इंडिया अँड विच एअरवे. एअर इंडिया आणि कोणती एअरवेज आहे त्यांनी काय केलेलं आहे, कोडशेअर अग्रीमेंट साईन केलेला आहे. तर ऑल निपोन एअरवे या दोघांनी हा अग्रीमेंट जो आहे तो साईन केलेला आहे. नेक्स्ट, नोव्हाक जोकोविच who else has won the top honor at the लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड. नोव्हाक जोकोविचला तर भेटलेलाच आहे अवॉर्ड जो आहे तो लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड, आणि 5व्यांदा मिळालेला आहे तो त्यांना
जसं की 12 मध्ये, 15 मध्ये, 16 मध्ये आणि 19 मध्ये त्यांना मिळाला होता, तर यावर्षी पण मिळालेला आहे. तर त्यासोबतच आणखी कोणाला हा जो टायटल आहे तो मिळालेला आहे, तर ऐताना बोनमती यांना पण काय मिळालेला आहे, लॉरेन्स स्पोर्ट्स अवॉर्ड हा प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, विच प्रेस्टिजियस अवॉर्ड ऑफ इंडिया वॉज गिवन टू फेमस. तर कोणतं प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे इंडियाचा जो की फेमस बांगलादेशी सिंगर रेजवाना चौधरी बनिया यांना देण्यात आलेला आहे. तर पद्मश्री त्यांना देण्यात आलेला आहे फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ आर्ट. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं इन द फील्ड ऑफ आर्ट, तर त्या कॉन्ट्रीब्युशनमुळे त्यांना पद्मश्री अवॉर्ड हा प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, इस्कॉन आणि कोणी कोलॅबोरेशन मध्ये काय केलेलं आहे, जे ट्रायबल स्किल डेव्हलपमेंट आहे त्यासाठी कोलॅबोरेशन केलेलं आहे इस्कॉननी आणि कोणी, तर कोणी केलेलं आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC आणि इस्कॉननी हा कोलॅबोरेशन केलेला आहे. कशाकरता, फॉर ट्रायबल स्किल डेव्हलपमेंट करता. Which renowned industrialist has been honored with the prestigious KISS Humanitarian Award 2021. तर KISS Humanitarian Award 2021 हा जो आहे प्रेस्टिजियस अवॉर्ड, तर कोणत्या रेनॉल्ड इंडस्ट्रियलिस्टला आणि फिलॅन्थ्रॉपिस्टला काय केलेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे, तर रतन टाटा यांना तो अवॉर्ड जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, who has been appointed as the vice chancellor of Aligarh Muslim University for the next 5 year. नेक्स्ट 5 year करता कोणाला वाईस चान्सलर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी मध्ये, तर नैमा खातून यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जॉईन करा. टेलिग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्याला पण जॉईन करा. तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायच्या असेल, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे बॅचेस आहेत, तर त्या तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हिजिट करू शकता आमच्या इन्स्टिट्यूटला. सो थँक्यू.